शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स। आकर्षक डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी। कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास। नवीन नाशिक परिसरातील नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 26 मधून भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका अलका कैलास अहिरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार म्हणून नवीन नाशिक मनपा कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मागील कार्यकाळात अलका कैलास अहिरे यांनी प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन विविध विकास कामे प्रभावीपणे मार्गी लावली। प्रभागातील रस्ते दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सोय, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता तसेच नागरी सुविधांच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला। नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेत शासनाच्या माध्यमातून विविध विकास योजना राबवण्यावर त्यांचा भर राहिला आणि याच काळात माजी नगरसेविका अलका कैलास अहिरे, भाजपा पदाधिकारी कैलास अहिरे यांच्या सहकार्याने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला। गोरगरीब आणि गरजू कुटुंबासाठी मोफत धान्य वितरण, घरगुती वापराच्या भांड्यांचं वाटप तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। जनतेपर्यंत योजना पोहोचवून त्याचा प्रत्यक्ष फायदा कसा होईल याकडे त्यांनी नेहमीच लक्ष दिले। उमेदवारी अर्ज दाखल करताना अलका कैलास अहिरे, भाजप पदाधिकारी कैलास अहिरे यांनी सांगितले की आजवर जनतेने दिलेल्या विश्वासाच्या बळावर प्रभागात विकास कामे करता आली। भविष्यातही प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्यासाठी जनतेनं पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळेस केले आहे। मी मागच्या वेळेस मला पार्टीने संधी दिली होती, त्या माध्यमातून मी एकटी भारतीय जनता पार्टीचं कमळ तिथं उगवलं आणि त्या माध्यमातून मी अनेक त्या प्रभागामध्ये काम केलेले। आता बी मला जर पार्टीने संधी दिली तर मला असं वाटतं चारही कमळ तिथे निवडाशिवाय राहणार नाही, कारण प्रभागाचा विकास कुठे झालेला नाही। आणि मी आता नागरिकांना मी फिरताना मला प्रत्येक ठिकाणी असे अनुभव येतात, कारण आमचे आमदार असते कार्यसम्राट सीमाताई हिरे, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे आणि आपले पालकमंत्री, आम्ही पालकमंत्रीच म्हणतो, आमचे गुरु, आमचे मार्गदर्शक, आमचे संघटन मोर्चे, आमचे गिरीश भाऊ यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे महानगरपालिकामध्ये आमची सत्ता येईल आणि आमचाच भगवा तिथं भडकेल या माझ्या मनात काही शंका येत नाही। आणि मागच्या वेळेस बी आम्हाला नाशिक शहरनी भरपूर आम्हाला त्यांनी सहकार्य केलं। आमचे 3 आमदार आहेत आणि एवढे 66 नगरसेवक मागच्या वेळेस होते महानगरपालिकामध्ये। आता बी 100+ आम्ही असा ध्यास ठेवलेला आहे आणि 100+ नक्कीच आमच्या महानगरपालिकात नगरसेवक निवडून येतीलच आणि महानगरपालिकामध्ये हा कमळचाच नगरसेवक आहे, महापौर असणारे आणि त्यांची सत्ता असणारे। त्याच्यामुळे हा विकास कसा करायचा, काय करायचं आणि प्रभाग 26 मध्ये माझे बाप जनते असतील, माझे युवक असतील, माझ्या आई असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ महिला असतील, या सर्वांना मी विनंती करते यावेळेस तुम्ही चारही कमळ निवडून द्या, कारण आपला प्रभागाचा तसा विकास झालेला नाही। आपल्याला चांगले आमदार लागलेले सीमाताई, त्याच्या माध्यमातून म्हणा, नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा, फक्त माझा 26 प्रभागाला सर्वांना विनंती करते आणि सर्वांनी कमळ निवडून द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। 26 मधून भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार माजी नगरसेवक अलका अहिरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। गेल्या 35 ते 40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे आम्ही एकनिष्ठेने काम करत आलेलो आहे। मग मी असेल, माझी मिसेस असेल, माझा परिवार असेल, भारतीय जनता पार्टीला गेल्या 35-40 वर्षापासून आम्ही पार्टीचं काम करत इथपर्यंत पोहोचलेलो आहे। आमचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रभाग क्रमांक 26 चे नागरिक, ज्येष्ठ नागरिक सुरेश मामा गांगुडे, भारतीय जनता पार्टीचे माजी मंडल अध्यक्ष RR पाटील, बबलू माले, कुलकर्णी आप्पा मालिक, बापनाजी, सनी भाऊ, सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, कारण प्रशासनाने एक लिमिटेड लोकांना आमंत्रित केलेले फॉर्म भरण्यासाठी, परंतु आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नियमावली पाळून आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेलो आहे। येणाऱ्या काळामध्ये जर का आम्हाला भारतीय जनता पार्टीने परत उमेदवारी दिली तर प्रभाग क्रमांक 26 चा आम्ही सुबलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही। त्याचं कारण भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे आदरणीय नेते देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या देशाचं आणि या राज्याचं जे काही दळणवळण
एक फास्ट मोहीम चालू केलेली आहे. त्याच कारणावरती भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या चारही उमेदवारांना जर काही उमेदवारी मिळाली, प्रभाग क्रमांक 26 मधील भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार निवडून आणू ही शपथ घेतो. आम्ही प्रभाग क्रमांक 26 मधून सौ अलका कैलास आयरे यांचा फॉर्म भरलेला आहे आणि जसे अलका कैलास आयरे आणि कैलास आयरे असतील तसेच चारही, जसे मेघे साहेबांचा पण इथं फॉर्म भरलाय, रामदासजी मेघे, चारही उमेदवार बीजेपीचे कोणी जरी वरून दिले तरी आम्ही त्यांना चारीचे पूर्ण मताधिक्याने आम्ही निवडून आणू. कारण या 125 पश्चिम विधान परिषद विधानसभा याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य सीमाताईंना दिलेलं आहे. आणि कारण का की सीमाताईंनी जे काम केलेलं आहे या नाशिक पश्चिम मध्ये त्याची एक पावती आहे की सर्वात जास्त मताने त्या भरभरून निवडून आलेले आहेत. त्यामुळे आम्ही चारही नगरसेवक निवडून आणू भारतीय जनता पार्टीचे. जसं जे आपल्या देशात नरेंद्र मोदी, आपल्या राज्यात देवेंद्रजी फडणवीस, त्यासाठी तिथे सुद्धा आपल्याकडे महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होणार, याच्यात मला तिळमात्र शंका नाही. आम्ही चारही एक मताने एक दिलाने चारही उमेदवार आम्ही निवडून आणू. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागात पुन्हा एकदा विकासाला गती देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. एनसीएन न्यूज साठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.